आमदार सुरेश धस यांच्याकडून खोक्याच्या घरी पाहणी, खोक्याचं घर पाडल्यानंतर धसांकडून कुटुंबियांची विचारपूस, वनविभागानं दमदाटी केल्याचा कुटुंबियांचा आरोप। बीडमध्ये पुन्हा संतोष देशमुख यांच्या हत्येची पुनरावृत्ती, एका ट्रक ड्रायव्हरला बेदम मारहाण करत केली हत्या। पालकमंत्री अजितदादा कुठे आहेत? अंजली दमानिया यांचा सवाल। तर शिक्षक आत्महत्येवरून अंजली दमानिया कारवाईसाठी आक्रमक। छत्रपती शिवाजी महाराजांना बदनाम करण्याचं काँग्रेसचं षडयंत्र, भाजपाचे आमदार शिवेंद्रराजे यांचा काँग्रेसवर आरोप। शिवेंद्रराजे भाजप आणि संघाची रीग ओढतायत। हर्षवर्धन सपकाळ यांचा पलटवार। औरंगजेबाच्या कबरीवरून वाद सुरूच, औरंग्याची कबर नकोच, संजय गायकवाड यांची भूमिका। तर कबर महाराजांच्या शौर्याची निशाणी, हर्षवर्धन सपकाळ यांचं मत। अनेक संघटनांकडून कबर उखडून टाकण्याचा इशारा। जो करेगा जात की बात उसको मारूंगा लात, नितीन गडकरींनी जातीचं राजकारण करणाऱ्यांना सुनावलं। 100 वेळा नमाज पढा पण उच्च शिक्षण सुद्धा घ्या, गडकरींचा सल्ला। विशाल पाटील भाजपसोबत आले तर सांगलीच्या विकासाला गती मिळेल, चंद्रकांत पाटील यांची खुली ऑफर। तर दादांना काम आवडलं असेल तर भाजपमध्ये जाण्याचा कोणताही विचार नाही, विशाल पाटील यांचं स्पष्टीकरण। अजित पवार एक दिवस मुख्यमंत्री होणार, बाबासाहेब पाटील यांचं वक्तव्य। अजितदादा मुख्यमंत्री व्हावे हीच इच्छा, कोकाटेंच्या विधानाने चर्चा। तर माझं वक्तव्य फारच सिरियस घेतलं, पटोलेंचा खोचक टोला। विधान परिषदेच्या निवडणुकांसाठी भाजपचे उमेदवार जाहीर, संदीप जोशी, संजय केनेकर, दादाराव केसे यांना उमेदवारी। तर शिंदेच्या शिवसेनेच्या उमेदवारांची नावं ऐनवेळी घोषित करणार। बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानी लष्कराच्या बसवर आत्मघाती हल्ला, पाकिस्तानचे 90 सैनिक ठार झाल्याचा दावा। सिंधुदुर्गच्या विजयदुर्ग बंदरामध्ये भारतीय नौदलाच्या गौरवशाली इतिहासाची साक्ष देणारी INS कुलदार ही युद्धनौका दाखल, राज्यामधील पर्यटनाला चालना देण्यावर भर देणारा प्रकल्प।